पत्रकार बंधूंनो, आज एका कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या समोर आज आम्ही आलेलो आहोत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, माहिती आहे की अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपल्या देशात घडली आणि पहलगाममध्ये 26 निरपराध अशा माणसांना मारण्यात आलं। त्याचं चोख उत्तर म्हणून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरने त्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। भारतीय स्त्रीच्या अस्तित्वावर झालेल्या हल्ल्याला न्यायपूर्ण असं उत्तर हे ऑपरेशन सिंदूर होतं। कर्नल मेजर सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी संपूर्ण जगासमोर येऊन या मिशनची माहिती दिली आणि हा नवभारताचा, मोदीजींच्या नवभारताचा मास्टर स्ट्रोक होता असं म्हटलं तर ते चुकीचं राहणार नाही। ही धर्मांध असणाऱ्या पाकिस्तान्यांना एक चपराक देण्याचं काम हे भारताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोदीजींनी केलंय। इतकंच नाही तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय संरक्षण दल आणि त्याबरोबरीने वायुदलामधली महिलांची जी प्रभावी कामगिरी होती ती सुद्धा एक ऐतिहासिक क्रांती आणि नवभारताची ओळख म्हणून या देशासमोर आलेली आहे। अर्थात याच्यामध्ये आपल्या देशाचे जे वीर सैनिक आहेत त्यांची सुद्धा साथ होती आणि या भारत मातेच्या वीर सपूतांनी आपल्या बहिणींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला हा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला। खरं तर या सगळ्या वीर जवानांना, या सैनिकांना आमच्याकडनं अभिवादन, आमच्याकडनं वंदन, त्यांच्या शौर्याचा, त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या धैर्याचा, त्यांच्या दृढनिश्चयाचा आम्ही त्या ठिकाणी वंदन त्यांना करतोय, त्यांना सलाम करतोय। त्याचबरोबरीने त्यांच्या मागे कणखरपणे उभे राहणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय की मोदीजींनी रणभूमीवर झालेला हा ऑपरेशन सिंदूरचा विजय हा संपूर्ण देशातल्या मातृशक्तीला त्या ठिकाणी समर्पित केला आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या ठिकाणी मोदीजींनी सार्थक केलंय। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं। आतंकवाद्यांचे, दहशतवाद्यांचे ज्या छावण्या होत्या त्या उद्ध्वस्त झाल्या आणि स्त्री शक्तीचा सुद्धा त्या ठिकाणी विजय झालाय। देशाच्या सैन्याचं शौर्य, सन्मान यांना वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं संपूर्ण देशामध्ये सिंदूर यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सिंदूर यात्रा निघणार आहे। ही सिंदूर यात्रा प्रतीक आहे की त्या ठिकाणी ज्या आमच्या वीर जवानांनी, आमच्या महिला त्या ठिकाणी ज्या अधिकारी होत्या, ज्या सैनिक होत्या, त्या सगळ्यांना वंदन करण्यासाठी, त्यांचं अभिवादन करण्यासाठी ही सिंदूर यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून संपूर्ण देशामधून निघणार आहे। मी स्वतः 21 तारखेला माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांच्या इथे नांदेडच्या सिंदूर यात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, संपूर्ण राज्यामध्ये ही सिंदूर यात्रा होणार आहे।